ए भानू, किती वेळ झाला का कनिला आलीच नाही आणखी? हो ना, एवढा उशीर काऊन लागला काय ते? मला वाटतं बहुतेक ते तिकडे मग सोयाबीन तिथं आपल्या घराजवळ घेऊन जातील. ते तिथं चक्कीजवळ एक काटा आहे ना, मग तिकडेच वजन करतील आणि तिकडेच घेतील बहुतेक मला वाटते. हो गड्या, तिथं एक चक्कीजवळ तिथं घराजवळ त्याचा एक काटा आहे. हा, मला वाटतं बहुतेक तिकडे जर नेले असेल त्याचे कटले तिथं सोयाबीन घेतलं हा, तर मग पंचायत होईल ना माई. हा, एकदा सोयाबीन घेऊन झाल्यावर माय पैसे देतात का मग कनिराबाजी? ताजवळ असेल तर देणे का माय पैसे मग? हा, येरी कनिराबाजी म्हणे ना थोडा वेळाने देतो म्हणे. हा, तुला तर माहित आहे हिशोब. हिशोब माहित आहे म्हणा मले, पण ते बाबानं मग अशीच इशारा केला. बाबाला विचारल्याशिवाय देता येते का पैसे? नाही ना राजू, माऊली काका माझ्यावरचे सगळे दिले, मी बाबाजवळ दिलेले आहे. बाबाजवळच आहे. बाबा येतील ना आता, आले की घे जा मग त्याच्याजवळून. थांबा थोडा वेळ, आता ते सोयाबीन घेऊन झालं की येतीलच लगे. नाही नाही, इकडे नाही थांबायला पडत. हा, इकडे जर आपण थांबलो तिकडे ते सोयाबीन घेऊन टाकते ना ते मोतराम काकाचं आणि ते देणकेचं त्याचं सगळ्याचं. हा, ते आपण 46 रुपये भावाने घेतलं म्हणून सांगितलं नाही पाहिजे, म्हणून तर ते आपले पैसे देतील. नाही तर एकदा का त्याचं सोयाबीन घेऊन झालं की मग काय देते. चला आता काही इथं थांबत बसायला पडत नाही, तिकडे जाऊन मागा कनिराबाजीचे पैसे. याला काही भांडून काही सांगायला पडत नाही, कारण काय माहिती काय, हे तर बापापेक्षा 17 आहे. हे तर इथून फोन मारायचा होय माऊली काका येऊ राहिले म्हणून. बरं मी काय म्हणतो भानू, आता का माझ्या घरी बिले का काम राहिले का माये? हा, मी जातो आता घरी. मग हा, आले गेले कनिराबाजी तर मग पैसे घरीच आणून देतो. हा, काय हरकत नाही ना, बाबांनी दिली की मी आणतो तुमच्या घरीच आणून देतो. चाल बा मग, मी जातो आता घरी. हा, घरी जातो आता, थांबत बसायला पडत नाही मला. हा, चाललो मी. गाड्या तर इथं दिसू राहिल्या उभ्या दोन्ही बी. हा, हे कुठं गेले गाड्या कनिराबाजी हे? बहुतेक हे गाडीचा ड्रायव्हर हो वाटते, याला विचारून पाहू. का हो भाऊ? नाही, हे कुठे गेले म्हटलं? हे मालक कुठे गेले? हे देणके साहेब ते आले होते वाटते ना, ते कुठे गेले? ते चहा प्यायला गेले तिकडं. इकडे हे मालक आहे ना, हे मालका कुराली हे कोणाचा होते त्याच्या इथे गेले बा चहा प्यायले. कंदिराबाजी म्हणा हात जोडा बा. हा, लय खा प्यायला दगदग करते ना. हा, राहायला हे माल घ्यायचा आणि गेले वाटते तिकडे चहा प्यायले. बहुतेक हे मोतराम भाऊची इथंच गेले सर. जा लागेल तिकडे जाऊन पैसे मागा लागेल त्याला. अरे नाही ना राजा मोतराम भाऊ, हा काहीतरी मला फायदा भेटला पाहिजे ना. हा, काहीतरी मला फायदा झाला तर ठीक आहे, नाही तर काय मग घरचं खाऊन मामाच्या बकऱ्या टाकणं काय फायदा ते? फायदा नाही तर काय हो? हा, बिना फायद्याचा धंदा करता का तुम्ही? हा, पहा ना, हे माझ्या सोयाबीन तर पापन कसं आहे ते पिवळं धम सोयाबीन आहे राजो. हो ना, तुमचं सोयाबीन चांगलं आहे ते मला माहित आहे. हा, पण काय का मला घरी ठेवा लागते का? हा, इथून नेणं आहे मार्केटमध्ये विकणं आहे. हा, 2 पैसे भेटले मला बस झालं. हो, आतापर्यंत तुम्ही 38 आणि 39 सोयाबीन घेतलं. हा, तुमचं सोयाबीन एक नंबर आहे आणि आपले माणसं आहे तुम्ही, म्हणून तुम्ही तुम्हाला 44 रुपये म्हटलं. हा, द्या पटकन देऊन टाका, मोकळ करा. ते देणके साहेबाचा बी सोयाबीन 5 आहे मला. ते घेऊन टाकायचं, मोकळ करायचं त्याला जा लागेल ना. सांगा आता खरंच बुवा, धंदा करा तू या खंदिरासारख्या माणसानंच. मला म्हणते तुम्ही आपले माणसं होय म्हणून तुम्हाला 44 रुपये भाव लावतो म्हणते. हा, पाहिलं तर त्या माऊलीचं 46 रुपयाने घेतलं नाही ना. हा, त्याचं तर आपल्यापेक्षा हलकं सोयाबीन होतं. कंदिराबाजी हे तुमचं बरोबर नाही बुवा. हा, खराब सोयाबीन राजो, तुम्ही चांगल्या भावाने घेता. हा, आमचं एकुरी चांगलं सोयाबीन आहे तर त्याला कमी भाव लावता. हा, हे का बरोबर आहे का? अशा धंदा चालत नाही बरं. काय राजू मोतराम भाऊ काही बोलता तुम्ही? हा, कोणाचं खराब सोयाबीन घेतलं मी जास्त भाव ना? हो, आतापर्यंत मी 39 ते 41 पर्यंत घेतलं ना सोयाबीन. हा, आता हे तुमचंच आहे तर तुम्हाला मी 44 रुपये भाव लावला. हा, सर्वात जास्त भाव आहे हे आतापर्यंतचा माया. ते बी आता कसं माहिती आहे का, भाव वाढण्याचे जरा चान्सेस दिसू राहिले, म्हणून मी आतलं घेऊन ठेवा. एक तर चांगला आहे तुमचं सोयाबीन. हा, नाही तर आतापर्यंत मी एवढं माग घेतलंच नाही ना कोणाचंच. खरंच बुवा, हे कंदिल्या खोटंही बोलते पण रेटूनही बोलते ना. हा, आता माऊलीला जर बोलावलं ना, आता रुजगाई करतो मी. पण आता माऊली म्हणे नाव नको सांगू म्हणून मी चुपचाप आहे. नाही नाही, यानं जर ऐकलं नाही ना, तुम्ही माऊलीला बोलावतोच ना. हो कंदिराबाजी, आम्हाला सगळं माहित राहते ना. कास्तकार काय येडा माणूस आहे का? हा, मार्केटातले भाव काय आहे, हा, कोणाचं सोयाबीन काय भावान जाते, कोणाचं काय भावान घेते व्यापारी, ते आम्हाला सगळं माहित राहते. हा, तुम्हाला घ्यायचं काय ते बरोबर सांगा बुवा. सांगा आता, एवढा 44 रुपये भाव म्हटलं ना. हा, तरी म्हणते त्याला परवडत नाही म्हणते. हा, एक तर हमाली नाही, दलाली नाही, काहीच नाही. हा, सरळ सरळ काटा आहे इथं. हा, यायला मार्केटमध्येच पाठवा लागते बा. मग समजते यायला काय असते कास्तकाराची हालती. हा, इथं चांगलं चांगलं घेऊन आलो आपण आज जाग्यावर, तर हे आपल्याला हे करते. बरं मी काय म्हणतो मोतराम भाऊ, तुम्हाला वाटते ना मी कमी भाव लावलो? थांबा आता, मी ते देणके साहेब सोयाबीन घेतो ना. हा, ते सोयाबीन काय भावाने घेतो ते पाहा तुम्ही आता. हा, ते ज्या भावाने घेतलं त्याच्यापेक्षा 50 पैसे तुम्हाला शिल्लक लावतो वाटलं बस. काय हरकत नाही ना मग. अरे देणके साहेब, आणा इकडे सोयाबीनचं सॅम्पल आणा तुमचं. हा, ते पाहू आपण, आणा. हा, घ्या म्हटलं सोयाबीन पाहून घ्या कसं आहे ते. हा, एक नंबर सोयाबीन आपलं, दाना टपोर दाना एक नंबर. हा, माणूस टपुरी आहे ना, मग काऊन नाही सोयाबीन तसंच राहणार.
पहा ना, चष्म्यातून दिसत नसल तर हात घालून पहा एक परी. हा, पोत उघडून दाखवू का? पहा, एक नंबर सोयाबीन आहे. खरंच बा, म्हणूनच त्या मुंगशीराम सोबत पडत नाही याचं. हा, हे टप्पर टप्पर लावत राहते ना याचं. आता मग ते दिसत नाही माझ्या चष्म्यातून. हा, मग का फुटकं झालं का म्हणा. नाही तसं सोयाबीन ग्याबीन एक नंबर आहे म्हणा. हा, मस्त आहे ना, जाणार टप्पर आहे ना. मोतराम भाऊचं आणि याचं दोघं सारखंच आहे. एक नंबरच आहे दोघांचं सोयाबीन. हे परवडते आपल्याला. 8400 रुपयापर्यंत परवडते आपल्याला. पण आता हे 8400 म्हटलं तर मोतराम भाऊले मग 50 पैसे वाढून द्यायला लागते आपल्याला. नाही नाही, याला 4350 म्हणा लागल. हां, 4350 याचं घेऊ म्हणजे आपले मोतराम भाऊचे 4400 लावून देतात ते. हाय, सोयाबीन घ्याबीन चांगला आहेच तुमचं. या वर्षात सगळ्याचे सोयाबीन चांगले आहे ना. मी काय म्हणतो डेनके साहेब, 4300 रुपये लावत होता तुम्हाला भाव. पण आता तुम्ही एवढ्या दुरून आले, आता एवढ्या दुरून माल घेऊन आले बा, तुम्हाला आता डिझेलचा खर्च हे ते, तर 50 पैसे वाढून देतो मग मी. हां, 4350 ने घेऊन घेतो. हां, आणा ते काळा पोते काळा आणि वजन करा सांगा. सांगा आता, 4350 न लावतो म्हणते हे. हा, तिच्या तिथं मार्केटमध्ये 4300-4400 रुपये भाव चालू आहे. हा, एवढं सोडून मी इकडे एवढं दूर काय आलो म्हणा मग. हा, 46 रुपयानं लावते म्हणून मी इकडे आलो. ते माऊलीचं 46 रुपयाने घेऊन आला होता म्हणते ना. हा, आपल्याला 50 पैसे वाढून म्हटल्यावर तर मग आपले 46.5 पाहिजे. हा, बरोबर आहे. आपल्या ऐकण्यात गलपत झाली वाटते. 46.5 म्हटलं असं येणं. मी म्हटलं कधी राबीजी 4650 का? सांगा आता, 4650 का मला का खापात घालते का हे? हा, होतं नव्हतं घबाड घालवते का माय हे सगळं? अरे राजा देणके साहेब, ऐकत नका तुम्ही, ऐकायला येत नाही का बाबा? मशीन लावा नाही तर 4350 म्हटलं मी. 4350? मग काय तर ऐकत जाणार बा बरोबर. हा, एवढ्या भावानं तर मार्केटमध्ये नाही जाणार. मार्केटचं काय सांगता हो? मार्केटमध्ये 7-8 हजार रुपयावर चाललं सोयाबीन. हा, आम्हाला का माहित पडत नाही का? मोबाईलवर सगळं माहित पडते ना. अरे बाबा, 8000 वाला ते हे सोयाबीन होय ना, ते उन्नती होय ना. उन्नती होय ते बिजवायचं सोयाबीन होय. हा, त्याचे भाव घसरले ना आता. 6000 वर आलं ते बी. आपलं सोयाबीन 4500 आतच आहे ना. काय नाही, भाव कमी जास्त होतच आहेत असते. हा, एरी आता पुढे भाव वाढणारच आहे ना. 5000 वरती जाते म्हटलं सोयाबीन. हा, एरी तुम्ही एवढ्या भावाने घेता का? आम्हाला का शिकवता का तुम्ही? हो, मी काय म्हणतो जानकी साहेब, पुढे भाव वाढतील ते वाढतील, त्याचं काही नाही आपल्याला करायला लागत. सध्या काय भावानं आपण घेऊन आलो त्या भावानं तुमचा भाव लावतो बा. असं मला म्हणायचं आहे. हो ना, मग मला तेच म्हणायचं आहे. आपल्या सोयाबीन मध्ये फॉल्ट नाही ना. आपलं सोयाबीन चांगलं आहे का नाही? हा, मग तुम्ही तुमच्या गावातल्या लोकांचे जे भाव लावून राहिले ते भाव मला लावा ना. एक तर राजू एवढ्या दुरून आलो राजू माल घेऊन मी. हा, तुमच्या गावात चांगला भाव भेटते म्हणून. बरं ठीक आहे, मी तुम्हाला डायरी दाखवतो माई. काय काय भावानं सोयाबीन घेतलं ते सगळं माझ्याजवळ लिहून ठेवलेलं आहे. हायला, हे माऊली कसा काय आला इकडं? हा, म्हणून तुम्ही घरी गेला म्हणे. काय राजू कंदिलाबाजी, किती वेळचा पावर आलो मी तुम्हाला? हा, त्या गाडीजवळ आलो तिथे नव्हते तुम्ही. हा, कुठे चहा प्यायला गेले म्हणे. हा, तिथे जाऊन पाहिलं मग मोतराम काकाची तर ते म्हणे इथून निघून गेले म्हणे. हा, आता इथं आलो बा मग. सांगा आता, ऐन मोक्यावर टपकला हे. हा, त्या मोतरामले माहिती आहे ना याचं सोयाबीन घेतलं म्हणून मी. हा, याला विचारतील काय भावानं दिलं म्हणून, तर मग पंचायत होईल ना माई. माऊली चाल तिकडे, चाल, तुला सांगतो, चाल लवकर तिकडे. इथं थांबू नको तू, चाल. काय आले का माऊली? हा, तुला म्हटलं ना त्या देणकीने त्याच्यासमोर येऊ नको म्हणून. हा, तू घरी गेला होता ना, घरून काय आला वापस आता? मी काय आलो असतो कंदिराबाजी. हा, माझे पैसे नाही दिले तुम्ही. पैसे द्या मला जाऊ द्या. हा, मला अर्जंट काम आहे ना, मला बी कामावर जावं लागते. माझे पैसे देऊन द्या मी जातो. अबे पैसे करू राहिला का? गावातून फोन चाललो का मी? हा, देतो ना तुझे पैसे. हा, मला हे घेऊ ते पहिले, याचं सोयाबीन घ्याबीन तर घेऊ दे. सोयाबीनचं काय हो कंदिराबाजी, एका मग एक गाड्या येतच राहतील. हा, मग तोपर्यंत बसू का मी इथंच? हा, मी काय म्हणतो, मला देऊन टाका ना तुम्ही पैसे. काहीतरी देणंच आहे ना तुम्हाला. आता संध्याकाळी तरी देणं आहे. हा, उद्या तरी देणंच आहे. मग आता देऊन टाका, मी चालत जातो. अबे तुला सांगितलं नाही का माझं पैसे नाही म्हटलं आता सध्या. हा, मी घरपोच आणून देतो म्हटलं तुले. हा, मग काऊन हे करू राहिला तू? मी भांडूजवळ पाठवतो ना एक परी. काय राजू कंदिलाबाजी मला शिकू राहिले तुम्ही? हा, आता तुम्ही ते एवढं सोयाबीन घेऊन राहिले, त्याला द्यायला पैसे आहेत तुमच्याजवळ. हा, मला द्यायला नाही. हा, मला द्यायचे आहे का नाही ते सांगा तुम्ही फक्त. मग हा, नसल द्यायचे मी ते मोतराम भाऊ मागतो, त्याला मागतो भाऊसने. हा, तर जाऊ द्या मला, जाऊ द्या. ए माऊली थांब रे, तिकडे नको जाऊ रे. ए थांब करते काय हे घोर रे सगळा? काय आले का माऊलीले का? काय असं करत असते का बे? हा, काय का तुला जरासं समजत नाही गेले का? हा, मी देतो म्हटलं पैसे तुले. एक तर का तुला एवढा फायदा केला. 46 रुपयानं तुझे सोयाबीन घेतलेले का? हा, आणि वरचे ते तुले काही पैसे मी सोडलेले का? ते 500-700 रुपये ते तेवढे मागितले नाही तुले. हा, तरी का तू असा करू राहिला? हा, तुला देतो म्हटलं ना. हा, व्याजाने देतो वाटलं शेकपरी. हे बाय इकडे बाय, दुसऱ्यापेक्षा तुला कमी टक्क्यानं 5% लावतो म्हटलं मी. हा, देतो तुला पैसे मी. उद्या घेऊन येतो तू. हा, काय 10 लागेल 20 लागेल, जेवढे लागले तेवढे घेऊन येतो बस. उद्या तर तुम्ही खडकू देणार नाही. आता तुमची खुटी अटकलेली आहे म्हणून तरी तुम्ही गोड बोल राहिले. उद्या तर मला तर मी हाकलून देसाल. नाही आताच घेऊन जातो ना मी. जेवढे पैसे सगळे काढून घेतो. हा, 57,000 रुपये मला घ्यायचं आहे याच्याकडून. कंदिलाबाजी मी काय म्हणतो, तुम्हाला द्यायचे असेल तर द्या, नाही नका देऊ. हा, तुम्ही हात सोडा माया. मी मागतो ते मोतराम भाऊ मागतो ना. हा, ते देतील मला बा. हा, येरी ते सोयाबीन विकू राहिले ना. हा, ते त्याच्याकडून घेतो मी.
सांगा आता मोत्रामले मागायला जातो म्हणते. त्यानं जर दिले तर आपल्याला बरंच आहे ना. पण हे जर तिकडे गेला तर ते मोत्रा विचारायला नाही काय भाव घेतला सोयाबीन, काय भाव दिला ते. हे सांगा ना 46 ना. सगळ्याचं मग गोंधळ सुनते ना. ते मग ते त्याचं देणकीला माहित होते, देणकीचं दुसऱ्याला माहित होते. जेवढे आले व्यापारी त्या सगळ्याला माहित होते. सगळ्याजवळून मला 46 घ्यायला लागला ना सोयाबीन. सगळा घोळ होईल ना माया. काय राजा माऊली, कधी इले का आम्ही तुम्हाला मदत करा. ते गेले का एवढे दिवस तुला मदत केली ते. एवढे का तुला पैसे दिले आजपर्यंत अटकला गेले का. आता लगेच म्हणते मी मोत्रा माऊली मागतो म्हणते. काय आले का माणूस का जरासा दम नाही तुले. तसं नाही कंदिला बाबाजी, पण माझे सगळे कामं रखडले ना. मला पाहिजे ना अर्जंट पैसे, म्हणून मी म्हणून राहिलो एवढं. नाही तर तुम्हाला काय मागितले असते मी. जाऊ द्या 10-20 हजार रुपये देऊन टाका आणि मोकळं करावले. नाही त्याशिवाय काही इथून जात नाही. तरी कुठे जाणार आहे आपले पैसे, हरभऱ्यावर दिलेच नाही. तर मी काय म्हणतो माऊली, तुला आता सध्या 20,000 रुपये देतो मी. 20,000 भागून घेतो. कंदिला बाबाजी मी काय म्हणतो, माझ्या पुरेच्या पुरे पैसे द्यायचे सध्या द्या, नाही तर राहू द्या. राहू द्या, देऊच नका तुम्ही. हटले का माऊली, दुसऱ्याचा विचार करता बे काही. जाऊ द्या, आता बोलू नको. हे भाई 30,000 रुपये आहे, हे 30,000 पुरेच्या पुरे ठेव तुले. आणि आता काही बोलू नको. चल जा लवकर. कोणा सांगू नको बरं ते काय भावाने घेतलं सोयाबीन ते. सांगा आता कोणाला सांगू नको म्हणते. यानं बोलायच्या आधीच मी सगळ्या गावात झालेला आहे ना. सगळ्या गावात माहीत करून दिलेला आहे ना. मी 46 सोयाबीन विकलं म्हणून. जाऊ द्या, आपल्याला हे 30,000 रुपये काढून घ्या लागल. नाही तर आणखी जर माहीत पडलं तर हे नाही देणार. हे पटकन एवढे जेवढे भेटते तेवढे घेऊन घ्या लागल बा. बरं ठीक आहे बघ कंदिला बाबाजी. तुम्ही आपले नेहमी मदत करता आपल्याला, म्हणून मी नाही तर माझ्या एवढं भागत नव्हतं बरं. मी भागवतो आता एवढ्यात कसं तरी. द्या ते 30,000 रुपये. पण मी सांगतो आताच तुम्हाला, हरभऱ्यावर मी माझून आले की देईल तुम्हाला. जास्त मला तगादा लावू नका. काय हरकत नाही, हरभऱ्यावर द्यायचं वाटल्यास. पण आता सारखं करू नको बरं. बघ नाही तर आणखी मग पुढे लांबवशील तू. हरभऱ्यावर नील करतो, व्याजा सगळं देतो मला. पाहता येते आणखी हरभरा आलाच कुठं. काय हरकत नाही ना कंदिला बाबाजी, हरभऱ्यावर तुमचं नील करून टाकतो. हे 30,000 याचं व्याज काय होईल 5% बरोबर. नाही तर जास्त लावसाल तुम्ही. जास्त नाही 5% लावतो. आणि देऊन टाकतो ते. आता जा, इथं थांबू नको तू. कोणाला सांगू नको ते काय भावाने घेतलं सोयाबीन ते. जा आता घरी तू. काय राजू कंदिला बाबाजी, आम्हाला ठेवलं इथं उभं. तिकडे गेले काय काय बोलत होते एवढे बा. काय नाही उद्या साहेब, ते कसं माऊलीले पैसे पाहिजे म्हणे. ते हरभरा पेरायला पैसे नाही म्हणे, म्हणून व्याजानं पैसे दिले बाजारशे. काय मदत करायला लागते नळल्याले. म्हटलं व्याज दे बा, नका नको देऊ. देऊन दिले बा, त्याला मदत केली जरशी. सांगा आता माऊली म्हणतो ना सोयाबीन विकलं म्हणून येले. आता मग तळल्या नळल्याला मदत केली म्हणते. लहान आहे का कंदील उडा. नाही हो कंदिला बाबाजी, त्यानं सोयाबीन दिलं वाटेल तुम्हाला. सोयाबीन दिलं म्हणते तुम्हाला 46 रुपयानं. ह्याला माऊलीला म्हटलं मी कोणाला सांगू नको म्हणून. कोणालाच माहित नव्हतं ना. येईल कसं काय माहित झालं मी माऊली सोयाबीन घेतलं ते. नाही नाही नाही, माऊलीचं का नाही 46 नाही घेतलं आपण ते. नाही ते 42 रुपयानं 42 घेतलं. 42 घेतलं ते सोयाबीन. आणि ते आता ते त्याचे आधीचेच पैसे होते ना व्याजाचे त्याच्याकडं, ते सगळे काढून घेतले. काढून त्याच्याकडेच फिरले. म्हणून ते मागत आहेत. मी नाही म्हटलं होतं, पण आता दिले बा, दिले परत. काय सांगता कंदिला बाबाजी, मला सांगितलं ना 46 घेतलं म्हणून. 42 म्हणता. 46 घेतलं ना. माऊली सांगत होता ना, मला फोन करून सांगितलं ना. तेव्हा मग मी आणलं इकडे सोयाबीन. सांगा आता माऊली पहिले चपरला वाटते याच्याजवळ. तरी माझून पैसे घेतले त्यानं. म्हणे कोणाला सांगत नाही म्हणे. लहान नाही झाली का त्याची. जानकी साहेब, ते माऊली खोटा बोलला तुमच्यासोबत. तेव्हा एवढा माग घेतो का मी लगे. हो कंदिला बाबाजी, त्यानं मला सांगितलं तेव्हा मग मी आणलं नाही इकडे सोयाबीन. 46 घेते म्हणून म्हटलं, म्हणून मी आणलं इकडं. आता ते खोटं सांगितलं का त्यानं मला. त्यानं जर खोटं सांगितलं असेल तर त्याला पाहतो ना मग मी. त्याला बोलवा इथं. त्यांची सोबत खोटा बोलते का ती. पाहतो ते काय कसं आहे ते बोलवा त्याला. नाही तर चला त्याच्या घरी. झालं रे बाबा, आता सगळा राळाच होते वाटते. आता त्याला बोलावलं तरी ते खरं खरं सांगते. घेतलं ना आपण खरोखर त्याचं सोयाबीन 46 ना. आता काय करावं रे बाबा, आता मदत काय सुचून नाही राहिलं. आता मला वाटते शिवलालच बोलवा. शिवलाल काहीतरी मार्ग काढायला याच्यातून. बाबा मंडळी, असं आहे, त्या माऊलीनं माझ्यासोबत गेम केला. माझून पैसे बी काढून घेतले. सगळ्या सांगून नाही दिलं 46 सोयाबीन दिलं म्हणून. बरं चला, आता हे विषय काय आपण जास्त लांबू नाही. उद्याच्या एपिसोड मध्ये याचं फायनल करून टाकू. आता पाहू आता शिवलाला बोलाव तुम्ही, काय होते काय नाही त्याच्यात निपटावं लागेल काहीतरी. नाही तर देणके साहेबांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे कसा आहे, कसा गरम आहे ते. ते तर सगळं इथंच भांडण करायचं होय. बरं चला मग, तुम्ही व्हिडिओला लाईक करा बरोबर. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे त्रिशा गौरव ठाकरे, निळकंठ भाऊ धानोरकर, अनंता भाऊ, त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.